हे बाळासाहेब गलंडे पुळकोटी माझे वडीलच आहेत त्यांच्या नावानं पळतं. सचिन म्हणजे देवच आहे एक बैलगाडी क्षेत्रातला. त्या देवाच्या ह्याच्यात पळलो गटात आणि चर्चा भरपूर झाली. मित्रांनो, आपण आलोय कातर खटावच्या मैदानात आणि कातर खटावच्या मैदानात मित्रांनो पाखऱ्या आणि पाखऱ्याच्या दावणीचंच वासरू आहे मित्रांनो. आणि पाखऱ्याची चिठ्ठी त्यांनी आपली फेरा म्हणून सोडली, म्हणजे फेरा काढायसाठी आणलं त्यांनी. दुसरंच मैदान आहे आणि फेरा काढायसाठी सोडलं. आपलं म्हणलं कसं होतं आपलं पळून मोकळं होऊया. काय चिठ्ठी बीट टाकली नव्हती त्याची? चिठ्ठी टाकली होती पण 48 नंबरमध्ये 8 नंबर तास होतं कडनं, म्हणून आपलं म्हणलं ही चिठ्ठी आहे मोकळीच आपली इथं, ही तास मोकळा आहे तर म्हणलं फेरा पडेल आपलं म्हणून टाकली होती. फक्त फेरा काढायसाठी वासरू आणलं? फेरा काढायसाठी आणलं होतं. म्हणजे पब्लिकनं पहिल्याच मैदानात घालायचं कसं दुसऱ्या मैदानात? हो, दुसरंच मैदान आहे हे. काय वासराची भरपूर चर्चा झाली. आज बैलगाडी क्षेत्रातलं म्हणजे बकासूर आणि सचिन ही दोन बैल अशी आहेत मित्रांनो की बऱ्यापैकी त्यांच्या गटात हरलेली जर जिंकली तरी ती चर्चा होती, हरली तरी चर्चा होती एक प्रकारे. आज सचिनमुळे आपल्या वासराला बघितलं लोकांनी, तर कोण बघितलं नसतं. अहो सचिन म्हणजे देवच आहे एक बैलगाडी क्षेत्रातला. त्या सचिनमुळं जास्त चर्चा झाली. असं तुम्ही किती पण बाकी एक नंबर जर केला तर एवढी चर्चा झाली. एक नंबर जरी केला, सुट्टा केला 4 टांग्यान तरी पण कोणी विचारणार नाही किंवा कोणी हे करणार नाही. पण आज त्या देवाच्या ह्याच्यात पळलो गटात आणि चर्चा भरपूर झाली. ती गाडी मग तुम्ही परत ह्याच्या जागेवर ही गाडी किती ही 50 मध्ये आणली. 50 मध्ये होती. काय लोकांचं फोन बिन काय वाचलं? फोन येते ती, फोन येते ती काय द्यायचं आहे का हे असं विचारते. काय आलं व्यवस्थित तर देऊ. काय सांगशील बाबा, पहिल्याच मैदानात तुम्ही भाऊ एक प्रकारे आहे तेव्हा वासर पळालं हीच बस, बाकी काय नाही. बर चांगलं पळालं हीच. बर काय संतू भाऊ सांगशील वासर काय घडवण्यात नक्की मालक खंबऱ्या म्हणायला लागेल एक प्रकारे. दुसरं पण त्या साईडला मित्रांनो जर बघितलं असा छकडा मला तुम्ही दाखवा, म्हणजे अड्ड्यात आता मी लय फिरतोय, असा छकडा दाखवा ह्या माणसाचं काय असं काय. पहिलं तो बैल त्यांचा पहिला आणि हे दुसरी वासरू आहे मित्रांनो. पण एवढं हे असते आणि टापर कंटिन्यू, म्हणजे जुन्या खेळ होतात त्या खेळाप्रमाणे हे माणूस खेळतोय. असं काय नाही की बाबा असं चकडं कोण आजपर्यंत आहे का कोणा डोक्यात तर असेल का असा चकडा. आता म्हणजे पहिलं होतंच पण असा चकडा कोण ठेवतंय का? चकडाला म्हणजे एक प्रकारे ओलडून देत नाही काय नाही, किंवा पाणी करताना सगळ्याला टापर पाहिजे. हो नाही बाई, बऱ्यापैकी बारीक गोष्टी आपलं लक्ष असते बऱ्यापैकी. आणि पोरं पण काळजीने करतात सगळं, कारण मी पटकन बोलतो तेव्हा पोरांना वाटतं हे काय तरी बोलेल म्हणून आपलं त्यांची ती काळजीने करते सगळं, काय नाही एवढं. आणि स्वतःला तेवढं जेवढं हे करेल तेवढा आपलाच फायदा आहे. तर शाहिद भाईंच्या विषयी काय सांगतो? शाहिद भाई एकदाच माळशिरस मैदानात नितीन आपलं पौंडशिरसचं आपलं सुनील पाटील म्हणून आहे ते, त्यांनी गाठ घालून दिले. एक नंबर माणूस आहे, मन मिळावा, एकदम स्वभाव बिभाव एकदम रॉयल आहे. रविवार मी म्हणलं पाखऱ्याला द्या सचिन एखादं मैदान तर देऊ 100% कधी पण या. मी म्हणलं येतो घरी एखाद्या दिवशी कधी पण या, 100% देतील पायरा असं वाटतंय. मग बघू गाठ घेऊ, बोलू त्यांना. मित्रांनो सचिनच्या गटात पडला आणि त्यामुळे त्याचं नाव झालं. मला एवढंच म्हणायचं आहे की बैलगाडी क्षेत्रात बकासूर, आज बकासूरच्या गटात जे जिंकला ती पण वर आला. आतापर्यंत बकासूरनं ज्याप्रमाणे बैल भरपूर काढली तसं सचिनचं पण म्हणायला लागेल. आणि म्हणजे एक वेगळा बैल आहे मित्रांनो सचिन. आणि कसं होतं काल 1 नंबर केला आहे त्यानं, म्हणजे किती जर काय झालं तरी आज 4था फेरा आणि त्यामुळं ह्यो उजेडत आला बघा. आणि दुसरा ह्याच्याबरोबर पळाला बैल कुठला होता? ह्यो दररोजचा होता, काय नाव बैल? रायबान म्हणून दररोजचा बैल आहे. ती पण बैल 1 नंबर पळला. आणि एक पळून ह्या बैलगाडी क्षेत्रात एक पळून एका बैलानं पळून काहीच होत नाही. दोन्ही पळावं लागते ती, तेव्हाच गाडी लागते किंवा बसते. एकानं काहीच होत नाही. माझा एवढा पळतोय ही करतोय, एकार केलं ही केलं, दुसरा कमीत कमी त्याला गाळा तर देतोय म्हणून तरी गाड्या लागते ते. बरं, आता त्या दिवशी पाखरेकडे आबा गाठ घेऊन गेलं, शेवळ्या आबा खरं आहे? हो आलं होतं घरी, गाठ घेऊन गेलं. एवढा मोठा माणूस घरी येऊन गेला हे खूप अभिमान वाटतो मला. आणि केवळ त्या पाखऱ्यामुळंच शक्य. आपल्या घरी कोण येतं आपल्या घरी माझ्या घरी? त्या पाखऱ्यामुळंच आपलं एवढं फोन येते ते किंवा कॉन्टॅक्ट एवढा वाढला. आणि शेवळ्या आबा एवढं मोठं माणूस आपल्या दारात आलं, मला खूप आनंद झाला. बैलगाडी क्षेत्रातला देव माणूस शेवळ्या आबा, आणि आबा धावणीला येणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे.
आणि आता माग बऱ्याच दिवस आता जोपर्यंत आबा अध्यक्ष होतं आता आबानं राजीनामा दिलाय. काय वाटतंय तुम्हाला आबानं राजीनामा विषय काय बोलतो आबा राजीनामा? नाही आबांनी लवकरात लवकर ते जे निर्णय घेतलाय ती माघार घ्यावा आणि गोरगरिबांना न्याय तीच माणूस देऊ शकतो तेवढा. आणि आबा एकदम शांत आणि संयमी माणूस आहे ह्या बैलगाडी क्षेत्रात. आणि त्यांनी अगोदर जी काय केलंय ते त्यांच्या जीवाला माहिती आहे. मग दुनिया बघतेच पण त्यांना माहिती आहे आपण काय केलंय ते, म्हणजे त्यांनी काय केलंय त्याच्यासाठी. ही काय आता बैलगाडीवाले काय बोलते तिकडे ते लय मनाव घेऊन ते राग असतो, रागाच्या ह्याच्यात बोलते थोडंफार. पण आबांना हात जोडून विनंती माझी आहे की गोरगरिबांसाठी किंवा गोरगरिबांच्या हितासाठी त्यांनी निर्णय माघार घ्यावा, लवकरात लवकर रुजू व्हावं आपलं त्या ह्याच्या पदावर. आता पाखऱ्या कार्तिकी संतोष गलंडे या नावा पळतो. शिवासरू कुणा नावा पळते? हे बाळासाहेब गलंडे पोळकोटी माझे वडीलच आहेत त्यांच्या नावानं पळतं. म्हणजे पाखरे आणि हे म्हणजे पाखऱ्याला लगती आहे परंतु आज पहिल्या मैदानावर ही इथं राहिलं. हां काय सांगचाल हे सगळं नियोजन कुणाकडे असतं का घरचं मात्र बघते का? नाही वडील करतात, ही भाव आहे सोमनाथ आहे, हीच करतात नियोजन. चला मित्रांनो खूप छान वासरू पाहिलं आणि त्याचबरोबर त्याचं नाव झालं आज दुसऱ्याच मैदानावर. धन्यवाद.